अच्छी कशी होत नाही, अच्छी कशी होत नाही, सरकारचं करायचं काय, सरकारचं करायचं काय, ओबीसीची जात न्याय जनगणना, ओबीसीची जात न्याय जनगणना, 14 मे 2026 कॅबिनेट ओबीसी की बात करेगा, ओबीसी की बात करेगा, ओबीसीची जात न्याय जनगणना, ओबीसीची जात न्याय जनगणना 14 मे रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला शासन निर्णय 14 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय त्या जातीय जनगणनेमध्ये या ओबीसी वर्गाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही. आज 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या महामोर्चामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाची जात न्याय जनगणना करण्यात यावी आणि महाराष्ट्र सरकारने आरक्षण विरोधी जो 14 मे 2026 ला कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागण्या घेऊन आज या महामोर्चाचं आयोजन केलेले आहे. सरकारने जर जात न्याय जनगणना नाही झाली, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर मोठे आंदोलन केले जाणार, याची दक्षता केंद्र सरकारने घ्यावी. या ठिकाणी ओबीसीची जात न्याय गणना झाली नाही आणि याच्यासाठी आम्ही या ठिकाणी SC ST ओबीसीचा मोर्चा ठेवलेला आहे. तसेच 14 मेचा जो कॅबिनेट निर्णय आहे की जो आरक्षित सीटावरून ज्यांना ओपन मध्ये ट्रीटमेंट नाही मिळेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा जो कॅबिनेट मंत्र्यांनी जो निर्णय घेतला हा चुकीचा असल्यामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले SC ST ओबीसी या मोर्चामध्ये सामील झालेले आहे. आणि जर हे परिपूर्ण रद्द केलं नाही कॅबिनेटने जे निर्णय घेतला तरी यानंतर सुद्धा आम्ही फार मोठ्या संख्येने SC ST ओबीसी मिळून मोठा आम्ही मोर्चा काढू आणि दिल्लीला सुद्धा आम्ही जाण्याची तयारी आहे आमची. सर्वांना जय ओबीसी, जय ओबीसी. जय संविधान. जी जनगणना सुरू आहे त्याच्यासाठी जो ओबीसीचा कॉलम आहे तो कॉलम हा वेगळा राहिलाच पाहिजे आणि ओबीसीची वेगळी ही जनगणना झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. याच मागणीसाठी आज महामोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातनं चंद्रपूर शहरातनं निघत आहे. सर्व मायामांना अभिवादन करतो. आज ओबीसीचा आणि ओबीसी सोबत सर्व विशेष त्यांच्याबरोबर जुडलेले जेवढे पक्ष आहेत त्या सर्वांचा मोठा मोर्चा काढल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आपल्याला सांगू इच्छितो की ओबीसीची जात गणना अजूनपर्यंत झालेली नाही. मागे काँग्रेसचं सरकार असताना नाही झालं, आज बीजेपी सरकार आहे तरी पण नाही होत आहे. आज आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे, म्हणून आज आपण सर्व रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि
शासनाने जो 14 मेचा GR काढलाय, जिथे SC ST OBC विजयंतीचे लोक ओपन मध्ये जात होते, त्याच्यानंतर आपला आरक्षित वर्गातला एकदम जात होता, पण तो GR काढून सर्वांना त्यांनी एकदम बंदिस्त घातली आहे. तर अशा सरकारचा पहिला आपण सर्वांनी मिळून निषेध करायला पाहिजे आणि आपण सर्व मिळून त्या सरकारचा निषेध करूया आणि 14 मेचा GR ताबडतोब रद्द करायला पाहिजे. आणि आज ओबीसीची जोपर्यंत जातगणना होत नाही आणि जेवढे पण खासदार आमदार ओबीसीचे आहेत त्यांनी सर्वांनी एकावर राजीनामे दिले तर ही जातगणना नक्कीच होईल असं मला वाटतं. सर्वांनी एकावर राजीनामे द्यावे आणि रस्त्यावर उतरावे पब्लिक सोबत, तरी जातगणना नक्कीच होईल. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.